नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं भारतातील सर्वात मोठ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म टेक्स्टबुक सुपर कोचिंगवर. विद्यार्थी मित्रांनो, की बघा, लक्ष द्या, संयुक्त गट ब मुख्य परीक्षा 2025चा जो निकाल आला आहे, ठीक आहे, आणि हा जो निकाल आला PSI ST आणि ASO याची काय झाली आहे, निकाल जाहीर झाला. पहिल्या दिवशी PSI आणि STI चा निकाल जाहीर झाला आणि दुसऱ्या दिवशी पहिल्या दिवशी ASO आणि STI नंतर PSI चा निकाल तुम्हाला जाहीर झालेला दिसतो. आता एक लक्षात घ्या, हा निकाल जाहीर झाला आणि आतापर्यंतचा इतिहासातला सर्वात मोठा कट ऑफ तुम्हाला लागलेला दिसतोय. आता यानं इतिहास मोडलाच, कारण की प्रिलिमचा निकाल जो होता तो पण खूप जास्त आला होता आणि मेन्सचा निकाल तर बापरे बाप खूप जास्त आला. आता हा का आला, याच्या मागचे काही रिझन्स आपण समजून घ्या. पहिले कट ऑफ किती आला हे बघा, ठीक आहे. सो बघा, सर्वात पहिले असं दिसतं तुम्हाला की जर तुम्हाला माझी PDF पाहिजे असेल किंवा इतर कोणता स्टडी रिलेटेड मटेरियल हवं असेल तर तुम्ही काय करू शकता, माझा टेलिग्राम ID आहे, ठीक आहे, @PawanBMPSC, ठीक आहे. इथे तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि माझा मोबाईल क्रमांक आहे 9881744762. या नंबरला तुम्ही मला कॉल करू शकता, ठीक आहे. चालेल. आता बघा की इथं काय होतं, पहिलेच प्रिलिमच्या कट ऑफ बद्दल बोलू. प्रिलिमचा जो कट ऑफ आला बाळांनो, हा बघा, हा वन एक्झाम वन कट ऑफ आहे, म्हणजे PSI STI ASO याचा एका एक्झामसाठी एकच कट ऑफ लागताना तुम्हाला दिसतोय. म्हणजे पहिले आधी कसं व्हायचं, PSI चा कट ऑफ वेगळा असायचा, STI चा वेगळा असायचा, ASO चा वेगळा असायचा. सो प्रत्येक कट ऑफ वेगळे होते, पण आता तसं नाही, आता एकच कट ऑफ लागतोय, ठीक आहे. सो याच्यामुळे फायदा पण असा झाला की समजा 100 जागा असेल, 100 जागा, तर एका जागेसाठी 15 विद्यार्थ्यांना बोलावलं जातं मेन्सला. सो 1500 मुलं क्वालिफाय होतात, ते वेगवेगळे 1500 व्हायचे. आधी असं व्हायचं, 10 जागा समजा STI च्या आहेत, 10 PSI चे आहेत आणि 10 ASO चे आहेत, तर गुन्हेला 15, ठीक आहे. म्हणजे PSI साठी 15 बोलावले जाईल, ठीक आहे, 150 होतील, STI साठी 150 आणि ASO साठी 150. आता इथं धोका काय असतो माहिती आहे का, जर या मुलांना 60+ मार्क्स असले तर हे ते सेम 150 असतात, हे 150 तेच, हे 150 तेच, हे 150 तेच, म्हणजे 450च्या ऐवजी 150 पोरं परीक्षा देऊन राहिले, कारण की एकाचाच रिझल्ट तीनही कट ऑफ मध्ये तुम्हाला दिसतोय. पण आता असं नाहीये, आता वेगळं. आणि इथं ओपनचा जो कट ऑफ लागलाय तुम्हाला दिसतोय, हा लागला 62.50 ओपन जनरल. ओपन फिमेलचा 59.25, SC बघा 61.50, 58.25. म्हणजे लोक म्हणतात ना की बाबा कॅटेगरीमध्ये काय, कॅटेगरीमध्ये रिझल्ट कमी येतात, SC ST आरक्षणाच्या भरोश्यावर पास होतात, त्या फालतू गोष्टी गेल्या आता जमान्यातून. संबंध का तुम्हाला, काही आरक्षण नसतं, ठीक आहे. आता ज्याची बुद्धिमत्ता आहे तोच पास होतोय, ठीक आहे. आणि बुद्धिमत्ता ही आरक्षणाची मोहताज नसते, लक्षात ठेवायचं, कळालं का. ते इंस्टाग्रामवर नाही का रील व्हायरल होतात, त्याचा काही एक संबंध नाहीये, ठीक आहे. त्यानंतर STचा कट ऑफ बघा, STचा कट ऑफ हा 56.50 आणि 52.50 तुम्हाला लागला दिसतोय. DTA सो जन ओपन इतकाच असतोय, ठीक आहे. त्याच्यानंतर NTB याचा 61 दिसतोय. हे ओव्हरऑल एक कट ऑफ आहे. म्हणजे मला सांगायचं एवढं आहे की कट ऑफ बघा किती जास्त लागतात. OBCचा कट ऑफ हा ओपन इतका दिसतोय, म्हणजे सेम झालाय. आजकाल पोरांचे अभ्यास खूप वाढले आहेत. आणि मग याला अनुसरून मेन्सची जाहिरात प्रसिद्ध झाली. मेन्सची जाहिरात जी होती ASO 55 पदांची होती. हे बघा, हे 54 पद आणि एक ASO आयोगातला, अशी 55 पदांसाठीची ही जाहिरात होती, ठीक आहे. त्यानंतर STI चे होते 209 पद, ठीक आहे. आणि तिसरं म्हणजे जे PSI होते याचे 216 पद होते. सो अशा प्रकारे 55, 209, ठीक आहे, आणि 216, ठीक आहे. 9 6 15 5 0 चला 1, ठीक आहे, 1 मिनिट 2, ओके. सो 7 आणि 8, सो 480 जागांसाठी जाहिरात होती. आणि याची काय झालंय, आता निकाल आलाय, तर निकाल बघा किती येतोय. ही STI चा कट ऑफ 400 पैकी 295 ओपन जनरल, ठीक आहे. आणि ओपन फिमेल 283 आतापर्यंतचा हायेस्ट आहे. म्हणजे आतापर्यंतचा हा 75% निकाल दिसतो तुम्हाला. किती? 75%, नॉट अ जोक. 400 पैकी 300 मार्क्स म्हणजे 75% मार्क्स घ्यावे लागले. आणि ASOचा निकाल जर तुम्ही बघितला तर याने तर कहर केला. हा 75%च्या पुढे पण दिसतोय. म्हणजे हे अप्रॉक्स मध्ये 75 वर, अप्रॉक्स मध्ये म्हणजे 73-72%, आणि हा 76% कट ऑफ तुम्हाला दिसतोय. सो इतका प्रचंड कट ऑफ तुम्हाला लागलेला दिसतोय, ठीक आहे. सो म्हणजे आयोगानं पातळी गाठली आहे, पातळी, ठीक आहे. सो हा सर्वात महत्वाचा. आणि इथं काय असतं, इथं आता GML आली आहे, ठीक आहे. GML म्हणजे जनरल मेरिट लिस्ट.
आता काही विद्यार्थी असे असतात ज्याला एवढे इतके मार्क्स आहे, यानं PSI पण काढली, ASO पण काढली आणि हे पण काढली, आणि आता काय करावं लागतं, आता तुम्हाला गिव्ह अप करावं लागतं, एक पोस्ट निवडावी लागते आणि 2 सोडावे लागतात. सो मग याने समजा ASO घेतली तर इथं 2 नवीन मुलं येतील, मग त्याच्यानंतर जी लागत असते त्याला म्हणतात फायनल मेरिट लिस्ट. ठीक आहे, कळालं का? सो आता सध्या GM आल्याला नंतर ते गिव्ह अप झाल्यानंतर मग येईल. आणि PSIचं कसं असतं, PSIला 4 टप्पे. आता ह्या ज्या 2 पोस्ट आहे STI आणि ASO याला 2च टप्पे आहेत, प्रिलिम्स आणि मेन्स. प्रिलिम्स आणि मेन्स आणि डायरेक्ट गुलाल असं. पण इथं गुलाल उधळायला वेळ लागतो, कारण की इथं प्रिलिम्स, मेन्स आणि आता होईल फिजिकल टेस्ट. आणि फिजिकल टेस्टला एका जागेसाठी 4 मुलं काय होत असतात, क्वालिफाय. जसं आपण बघितलं ना, किती जागा आहेत PSIच्या 216. सो 216 मुलं, 216 गुणिला 4 हे इतके परीक्षा पास झाली, कारण की एका जागेसाठी 4 जण बोलावतात. म्हणून याचा कट ऑफ तुम्हाला कमी दिसतो. कमी म्हणजे काही फारसा कमी नाही आला. ओपनचा कट ऑफ 292 आला, ओपन जनरल आणि ओपन फिमेल 275 आलेला दिसतोय. ठीक आहे, कळालं का? आणि आता जे फिजिकल टेस्ट पास करतील 70 मार्कची क्वालिफाईंग आहे, 70 मार्क्स घ्यावे लागतात क्वालिफाईंग, आणि मग असतो इंटरव्ह्यू, पर्सनल इंटरव्ह्यू. सो हा असतो 40 मार्कचा. सो अशा प्रकारे हे तुम्हाला जे आहे ते कट ऑफ हाईक झालेले दिसतात. आता हे कट ऑफ हाईक होण्याच्या मागचे रिझन आहे. एक पहिली गोष्ट, जेव्हापासून ऑनलाईन एज्युकेशन आलं आहे कोविड नंतर, ठीक आहे, विविध ॲप्सद्वारे शिकवल्या जाते किंवा आपल्या प्लॅटफॉर्म सारखे ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहेत. सो त्याच्यामुळे काय झालं, पोरांपर्यंत आधी कसं व्हायचं, आता मी सांगतो, जेव्हा मी आधी मेन्स द्यायचो तेव्हा पुणे किंवा मुंबई किंवा छत्रपती संभाजीनगर प्रत्येक ठिकाणी जाऊन अभ्यास करण्याची कुवत नसते, आर्थिक परिस्थिती नसते. सो त्याच्यामुळे सेल्फ करायचो, जितके मिळाले तितके. ज्यांची परिस्थिती होती ते पुण्याला वगैरे येऊ शकत होते, पण आता तसं नाही. आता असं झालंय, ऑनलाईन तुम्हाला पाहिजे तो शिक्षक तुम्हाला निवडता येतो, तो तुम्हाला इझिली अवेलेबल होतो, आणि कॉस्ट पण खूप कमी झालाय म्हणजे कोर्सेसच्या. आता बघा ना, पहिले कंबाईनची बॅचेस 40-40 हजाराला मिळायच्या. आता कंबाईनची बॅच जर आपल्या प्लॅटफॉर्मवर घेतली तुम्हाला इझिली 8-9 हजाराला मिळत आहे. राज्यसेवेच्या बॅचची फीज 1.5 लाख रुपये राहायची, आज ती बॅच आपल्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला 30-35 हजारात मिळत आहे. ठीक आहे, किंवा इतरही प्लॅटफॉर्मवर स्वस्तात मिळतोय. सो याच्यामुळे काय झालं, एक अवेअरनेस अशी झाली. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आजकाल गृहिणी आहेत, ठीक आहे, की नोकरदार वर्ग आहेत, यांना स्थान सोडण्याची गरज नाही. आधी कसं व्हायचं, गृहिणींना घर सोडावं लागत होतं आणि अभ्यासाला जावं लागत होतं, जॉब करणाऱ्या लोकांना जॉब स्किप करावा लागत होतं. पण आता तसं नाही आहे, आता तुम्ही घर बसल्या अभ्यास करू शकता. सो त्याच्यामुळे अवेअरनेस आली, स्टँडर्ड बुक्स आले, शिकवण्याच्या पद्धतीमध्ये बदल झाले, AIचा वापर होतोय, डिजिटल बोर्डचा वापर होतोय. सो आणि ऑब्वियस आहे, पोरांमध्ये अवेअरनेस खूप नेक्स्ट लेवल आली आहे. सो त्याच्यामुळे, आणि मार्केटमध्ये पुस्तकं खूप आहे, त्याच्यामुळे तुम्हाला कट ऑफ जो आहे तो इझिली बदललेला दिसतोय. फक्त भीतीची गोष्ट हीच आहे सर्वांसाठी, की जर तुम्हाला या कट ऑफला जर पार करायचं असेल तर अभ्यासाचं प्रॉपर नियोजन करावं लागेल. कारण की जरी आपण कितीही स्ट्रेस केला, आधी कसं व्हायचं, 4-5 विषयात जर 7 विषय असतात ना आपल्याला प्रिलिम्सला, तर असं व्हायचं, तुम्ही 3 विषय 4 विषय जरी केले 27-28 वर कट ऑफ याचा सहज पास व्हायचे. एकदा तर वनसेवेचा कट ऑफ 1 वर आला होता, RTOचा कट ऑफ 10 वर आला होता. समजलं का? आणि 19 मार्क्सवर कट ऑफ तुम्ही बघितलाय ग्रुप सीचा, हे असं झालेलं आहे. ठीक आहे, पण आता तसं राहिलं नाही. आता बाळांनो, विषय असा झालाय की आता जर जागा कमी असतील तर तुम्हाला कट ऑफ जास्तच घ्यावा लागेल, कारण त्याची रिझन असं आहे की पोरांना प्रचंड अवेअरनेस निर्माण झाली आहे, आणि आता तुम्ही कॅटेगरीच्या किंवा कास्टच्या भरोशावर बसून ते करू शकत नाही. हा सर्वात महत्त्वपूर्ण मुद्दा आहे. सो त्याच्यामुळे प्रॉपर गायडन्स घ्या, प्रॉपर बॅचेस करा. अभ्यास जर झाला असेल, बॅचेस झाल्या असतील तर प्रॉपर रिव्हिजनकडे लक्ष द्या, सर्व विषयावर लक्ष द्या. ठीक आहे, आणि आम्ही दररोज YT सेशनला जात असतो. YT सेशनमध्ये PYQ सॉल्विंग किंवा टॉपिक शिकवतो. सो अशा युट्यूबचाही तुम्ही पर्यायी प्रॉपर वापर करू शकता. ठीक आहे, आणि एक लक्षात ठेवा, जर तुम्हाला कंबाईन परीक्षेची परिपूर्ण तयारी करायची असेल तर आपली MPSC कंबाईन ही ग्रुप BC ची बॅच आहे. ठीक आहे, ही बॅच 25 ची तयारी करून घेणार, नोव्हेंबर आणि 26च्या तयारीसाठी सुद्धा बॅच आहे. या बॅचचे वैशिष्ट्य काय आहे, इथं तुम्हाला 4+ कोर्सेस मिळतील, तुम्हाला मेंटरशिप मिळणार आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जे टेस्ट सिरीजसाठी हजारो खर्च करावे लागतात, इथं इन्क्लुडेड तुम्हाला टेस्ट सिरीज आहेत. दररोज लाईव्ह क्लासेस असतात, रेकॉर्ड सेशन अनलिमिटेड टाइम आहे. त्याच्यानंतर काय आहे, तुम्हाला इथं रिव्हिजन सेशन्स असतात. ठीक आहे, PYQ अनालिसिस हे सगळं होतंय. आणि जर ह्या बॅचेसमध्ये तुम्हाला वन टाइम पे करायचं नसेल, ठीक आहे, तर तुम्हाला इथं इझिली EMI ऑप्शन सुद्धा अवेलेबल आहे. सो इझिली EMI ऑप्शन मध्ये सुद्धा तुम्हाला हे मिळू शकतं, आणि कॉस्ट फार जास्त नाही आहे, सर्वात महत्त्वाचं म्हणजे. आणि जर तुम्हाला ही बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही मला या नंबरला कॉल करू शकता, 9881744762.
ठीक आहे. मी पर्सनली या बॅचमध्ये तुमचा जिओग्राफी, करंट अफेअर, ठीक आहे, त्याच्यानंतर इन्व्हायरमेंट सायन्स, ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला RTI RTS हे सर्व विषय शिकवतो. ओके. आणि ही जी टीम आहे, वैभव सर असतील, रितेश सर असतील, त्यानंतर खेमराज सर असतील, ठीक आहे, विनोद सर असतील, ठीक आहे. सो ही जी मार्गदर्शक वर्ग आहे हा सुद्धा तुमच्यासाठी आहे. ठीक आहे. वाढत्या कट ऑफ बद्दल तुम्हाला काय वाटतं हे जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा. ठीक आहे, जेणेकरून आम्हाला रिस्पॉन्स करता येईल. आणि जर विषय आवडला असेल, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. कीप स्टडी. जय हिंद.